धावांची मॅच असेल. पंच एक षटकानंतर 13 धावा झालेल्या आहेत.
हॅलो. 2 ओव्हरला 22 झालेले आहेत. तीन षटकानंतर 34 धावा झालेले आहेत.
चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या अंकावर. 39 धावांची गरज असणार ती धामोते संघाला. येणारे 24 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान असणार ते धामोते संघापुढे. पाहूया पहिल्या मॅचला सुरुवात झाली. धामोते विपक्ष पोशीर, दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत. कार्यसम्राट सरपंच महेश दादा विर्ले यांच्या विद्यमानाने ही आयोजन केलेली स्पर्धा भावी सभापती चषक 2025 पाहायला गेलं तर आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिली लढत पाहायला गेलं तर पोशीर विपक्ष धामोते दोन संघांमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये पोशीर संघाने 24 चेंडूमध्ये तब्बल पाहायला गेलं तर 38 धावांचं लक्ष दिलं होतं. 39 धावांचा टार्गेट असेल. यापुढे होणारा सामना यापुढील होणारा सामना तिसऱ्या दिवसाची आजचा दुसरी लढत असेल ती वाकस विपक्ष नेरलपाडा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्याने नाणेफेकीसाठी इथे स्टॉच बॉक्स जवळ यायचं आहे. आजच्या लॉसमधली पाहायला गेलं तर आपण चौथी मॅच होती ती आपण पहिली खेळवली. म्हणजे यानंतर होणारा सामना असेल वाकस विपक्ष नेरलपाडा हा पहिला सामना असेल आजच्या दिवसामधला. याकडे सर्व संघांची नोंद घ्यावी. दोन्ही संघाचे कर्णधार वाकस आणि नेरलपाडा संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी इथे समालोचक कक्षाजवळ यायचं आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 38-39 धावांचं लक्ष असेल. पोशीर संघाने क्षेत्ररक्षण लावून घेतलंय. पहिलाच गोलंदाज पाहिला गेला तर पोशीर संघ गोलंदाजी मार्कवरती जीवन पाहायला गेलं तर पॉवर प्लेचा पहिले षटक करताना पहिला चेंडू निर्धाव येतोय नितीनच्या विरोधात. दुसऱ्या चेंडूला फेस केला, स्टेप आउट करून मारला. पहिला चेंडू येतो तो पहिल्या चेंडूवरती नितीनच्या बॅटमधून येतोय तो 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पहिला चौकाराला नितीनच्या बॅटमधून पाहायला गेलं 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहे जीवनने. त्याच्यावरती 4 धावा आलेले आहेत. जर दामोदर संघ पहिला राऊंड जिंकला तर विनायक तांबोली यांच्याकडून त्यांना पोटभर नाश्ता मिळेल. सरबतची सुद्धा सोय केलेली त्यांनी, नाश्त्याची ना सरबतची दोन्ही. एक चेंडू टाकला होता, शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू टाकला होता, मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतला. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 4 धावा येतात बॅक टू बॅक. दुसरा चौकार. वाकस संघाचा कर्णधार इथे यायचा आहे. नेरलपाडा संघाचा कर्णधार नाणेफेकी करून घ्यायचे मित्रांनो.
सुरेख चेंडू मारला होता, बॅटची कडा लागली, एक धाव मिळते. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या अंकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने, मात्र कुठलाही प्रकारचा अजूनही मोठा फटका आलेला नाही. 2 चौकार आतापर्यंत आलेले नितीनच्या बॅटमधून. 4 चेंडू फेस केले, 4 चेंडूमध्ये तब्बल पाहायला गेलं वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय तो नितीन. स्लोवर पद्धतीचा टाकलेला चेंडू, मात्र राहुलला काही समजलं नाही. बॅटची गती खूप जास्त होती, चेंडू स्लो आला, या कारणास्तव एकच धाव मिळेल लेग बाईकच्या स्वरूपात. या लेग बाईकच्या एक धावेच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. सुरेख फटका, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, मात्र जीवनच्या विरोधात आक्रमक केला. षटक क्रमांक 1 संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या अंकावर. पहिल्या पाऊट षटकामध्ये पाहायला गेलं 14 धावा आल्या, 3 चौकार आले ते लेग साईडच्या दिशेने. पाहायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडूवरती. येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल धामते संघाला. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर आपण 14 धावा आल्या. दुसरा गोलंदाज पाहायला गेलं तर पोशीर संघाकडून रोहित गोलंदाज. येणारे 18 चेंडू असतील, 25 धावांची गरज असेल. वाईट चेंडू, मात्र दिशा बिघडली चेंडूची आणि वाईट +4 अशा 5 धावा येतील बाईकच्या स्वरूपात. चला, वाकस संघाचा कर्णधार आलेला आहे, नेरलपाडा संघाचा देखील कर्णधार इथे उपस्थित आहे. दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. मात्र विकेट क्रमांक 1 बसतोय तर पहिला झटका धामते संघाला राहुलच्या स्वरूपात. त्रिपलाची बाद होतोय, त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो योगेश दलवी. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते वाकस संघाने. आपला निर्णय काय असेल तर त्वरित करायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे ते वाकस संघाने. नेरळपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते. नेरळपाडा संघाचा कर्णधार इथे समालोचक कक्षाजवळ यायचा आहे. नेरळपाडा संघाचा कर्णधार अक्षय म्हात्रे कुठे असेल त्यांनी इथे यायचं आहे. हेमंत, एक कोणाला तरी पाठव, कर्णधार कोणाला तरी. ब्लॉक होल्डर टाकला चेंडू, मात्र चेंडू काढला तर म्हणून एक धाव मिळते या चेंडूवरती. या एक धावेच्या धावसंख्येने जाऊन पोहोचते 20 या अंकावर.
उर्वरित येणारे 4 चेंडू शिल्लक असतील. दुसऱ्या षटकांमधले पाहिलं गेलं 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. उर्वरित येणारे 3 चेंडूमध्ये किती धावा येतील ते पाहूया. धावसंख्या जाऊन ही 20 अंकावर पोहोचली. अजूनही 19 धावांची गरज असेल ती धामती संघाला. येणारे 15 चेंडू आणि 19 धावा. सुरेख लेन मध्ये टाकलेला चेंडू ऑफसाईडला कट केला. एक धाव पूर्ण होते. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या अंकावर. सुरेख फटका मारला होता ऑफसाईडच्या दिशेने. मात्र चेंडू खाली फिल्डर येतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. 23 रन, 23 धावा झाल्या आतापर्यंत धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र गोलंदाज कुठल्याही प्रकारचा फटका मारून देत नाही. एकेरी दुहेरी धावेनेच मात्र इथे कमबॅक करावं लागतंय. सुरेख चेंडू टाकला होता. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने कुठल्याही प्रकारची उचली घेतली नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या अंकावरती. पाहायला गेलं तर पोस्टीर संघाच्या देखील 2 षटकांमध्ये 22 धावा होत्या. जामोती संघाच्या इथे पाहायला गेलं तर 2 षटकांमध्ये 23, एक धाव जास्त आहे. 2 षटकांमध्ये येणारे आता 12 चेंडू शिल्लक असतील. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल ती धामती संघाला. 8च्या सरासरीने रन रेट असेल. 2 षटक शिल्लक असतील. येणारे 16 धावांना फेस करायचे धामती संघाला. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेलं तर जीवनने आपल्या षटकामध्ये वैयक्तिक 14 धावा खर्च केला. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आला दुसरा गोलंदाज रोहित यांनी देखील सुरेख षटक हाताळलं. त्याच्या षटकामध्ये पाहिल्या गेलं दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. आतापर्यंत मला धावसंख्या जाऊन 23 या आकड्यावर पोहोचली आहे. तिसरा गोलंदाज असेल पोस्टीर संघाकडून साहिल गोलंदाज. सुरेख चेंडू टाकला होता मात्र ब्लॉक होल्डला चेंडू. एकच धाव मिळते या. अजूनही येणारे 11 चेंडू असतील आणि 15 धावांची गरज असेल. पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू, 9+1 अशा 2 धावा येतील. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या अंकावर. गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटला आणि फलंदाजाच्या वरून गेलेल्या यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. एक धाव मिळाली. या बाईकच्या स्वरूपात 9+1 अशा 2 धावा आल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या अंकावर. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल ती धामोती संघाला. सुरेख फटका. गणेशची मात्र ताकद कमी पडली. फिल्डर त्या खाली तैनात.
फ्रीडचा चेंडू होता मात्र क्षेत्ररक्षणाला काही समजले नाही. फ्रीडचा चेंडू होता मात्र चेंडूला गणेशने मारलं होतं मात्र उंची जास्त आणि लांबी कमी झाली. नाहीतर चेंडू हा षटकार गेला असता. थोडी ताकद कमी पडली गणेशची मात्र 2 धावा एकच धाव येईल या चेंडूवर. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा नितीनने मारला शॉर्ट पिच चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतात. 4 धावा येतात नितीनच्या बॅटमधून. सुरेख चेंडू केला होता ऑफसाईडच्या दिशेने स्टेप आउट केलेला चेंडू एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 या अंकावर. अजूनही येणारे 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. सुरेख चेंडू स्टेप आउट करून मारलेला रक्षक तैनात चेंडू खाली. नितीनच्या विकेटचा अंत होतोय. इथे नितीनला मागे परतावं लागेल. नितीनची जागा घेण्यासाठी जाता जाता कल्पेश. येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल ती धामते संघाला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या अंकावर. शेवटचा चेंडू असेल. 6 धावांची गरज असेल ती धामते संघाला. सुरेख चेंडू मारला मात्र चेंडूला उंची जास्त आणि पहिल्याच बॉलवरती येतो दखलपेचा षटकार आणि विजय षटकारी येतोय तो धामते संघासाठी. धामते संघ हा पहिला राऊंड विजय झालेला आहे. विनायक तांबोली यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था आहे. विनायक तांबोली यांच्याकडून धामोते संघ जर फर्स्ट राऊंड जिंकला तर त्याची नाश्त्याचे आव्हान केले होते. तर मात्र धामोते संघ फर्स्ट राऊंड जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच जाईल ती कल्पेश जाधव, ज्याने पहिल्या गटात 1 षटक हाताला 3च धावा दिल्या आणि वैयक्तिक 2 विकेट घेतल्या आणि 6 धावा होत्या आपल्या. तर पहिले मॅन ऑफ द मॅच जाईल तर कल्पेश जाधव.
कांबरी सर कुठे असेल त्याने व्यासपीठावर इथे यायचं आहे. सरांचं देखील मंडळाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर इथे व्यासपीठावर यायचं आहे आपण. सर या इथे व्यासपीठावर यायचं आहे वर. आपलं देखील प्रथमेश क्रीडा मंडळाकडून हार्दिक अभिनंदन असेल. आपल्या मंडळाकडून शुभेच्छा.